तर तिकडे चंद्रपुरात देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केली आहे। वंचित सोबत युती करून ठाकरे सेना 8 जागांवर विजयी झाली आहे। सत्ता स्थापनेत ठाकरे सेनेची भूमिका त्यामुळे महत्त्वाची आहे। चंद्रपुरात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आहे। जिल्ह्यात कुठेतरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे। त्यांनी आम्हाला महापौर करावं अशी माझी मागणी मी त्याच्यासमोर ठेवलेली आहे। कोणताही एकटा पक्ष, तो काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, तो 34 संख्या पोहोचू शकत नाही। त्याला शिवसेना, वंचित बहुजन आघाडी ही आमची जी युती आहे ना, आम्ही त्यासोबत आहोत। या गटाची त्याला गरज पडणार आहे आणि आमची ती मागणी आहे आमच्या या गटाला शिवसेनेच्या माध्यमातून महापौर करण्यात यावं। तर वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे 70 उमेदवार निवडून आले। मात्र आता वसई विरारमध्ये समाज माध्यमांवर ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा आहे। ऑपरेशन लोटस अंतर्गत भाजप बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक फोडणार असल्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। मला माहित नाही, लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो यावेळी। पुण्यात भाजपचा महापौर कोण असणार? गणेश बिडकर की श्रीनाथ भीमाले अशा चर्चा आहेत। ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त आहे। पुणे महापालिकेत गेली अनेक वर्ष महापौर पदासाठी एससी महिला आणि ओबीसी पुरुषांचं आरक्षण निघालेलं नाहीये। 22 जानेवारीला संपूर्ण राज्यात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महापालिकांच्या महापौर पदाची सोडत काढली जाणार आहे। त्यात ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त आहे। ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यानंतर माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि श्रीनाथ भीमाले दोघांपैकी एकाची महापौर पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आहे, त्यामुळे महापौर भाजपचा होणार। पण महापौर पदाची आरक्षण सोडत अद्याप काढण्यात आली नाहीये, त्यामुळे आरक्षण सोडतीनंतरच महापौर पदाचं नाव निश्चित होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।